बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे 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 भज गोविन्दं बालमुकुन्दं 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 परमानन्दं हरे हरे आजच्या या प्रदोषानिमित्ताने ज्यांचं अन्नदान आहे असे पुण्यवान भाविक रामेश्वर नामदेव देठे आंबेगाव, रामेश्वर शामराव नवले डाबरगाव, सौ दुर्गाबाई मोठे बाप्पा जाफराबाद यांचं आज अन्नदान आहे. म्हणून या सर्व अन्नदात्यांचा आपण टाळ्या वाजवून एकदा स्वागत करूया. बाबाजींच्या सद्गुरूंच्या सत्कार्यामध्ये नियमित सेवा देणारे सद्गुरू साहेब मुखर्डे साहेब, आदरणीय शिवाजी महाराज असतील, फकीर पटेल सरपंच, गाडीकर मामा, त्याचप्रमाणे विठ्ठल भाऊ काबरासाहेब पिंपळे गुरुजी, भजनी मंडळामध्ये म्हणजे प्रवीण महाराज, कृष्ण महाराज, ज्ञानेश्वरजी पंडित, त्याचप्रमाणे कृष्ण भाऊ आहेत, बबन भाऊ, आदरणीय आमचे भगवान महाराज, उपस्थित सर्व भाविक भक्त, माता भगिनी, जे भाविक भक्त अन्नदानाची तयारी करतात त्यांचे जगन भाऊ, बबन भाऊ आहेत, बाकीचे त्यांना सहयोग करणारे सर्व मंडळी, पोळ्याची सेवा करणाऱ्या आमच्या सर्व खानापूरच्या महिला मंडळ, साऊंड सिस्टीमची सेवा करणाऱ्या आदरणीय मुळे यांना सर्वांसाठी एकदा टाळ्यावरून स्वागत करा. पवित्र असा माघ मास आहे की याच माघ मासामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या सद्गुरुदेवाने अनुग्रह दिले आहे. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. या माघ मासामध्ये परत एक पर्व काळ, तो म्हणजे महाशिवरात्री. तो पर्व काळ उद्या आहे. जसं की नरसिंह जयंती, वामन जयंती, त्याचप्रमाणे रामनवमी, गोकुळाष्टमी आणि महाशिवरात्र हे 5 पर्व आहेत. म्हणून या 5 पर्वापैकी उद्या महाशिवरात्रीसारखं पर्व आहे. या पर्वावर आपण केलेली उपासना ही खूप फल देणारी आहे. ही जी रात्र आहे उद्याची, ती रात्र न राहता त्या ठिकाणी अशा प्रकारची रात्र आहे. दर महिन्याला जशी चतुर्थी असते तशी दर महिन्याला शिवरात्र असते. पण उद्याची असणारी जी शिवरात्र आहे ती नुसती शिवरात्र नसून ती महाशिवरात्र आहे. म्हणून महाशिवरात्रात आहे तर महान पुण्य फल प्रदान करून देणारे आहे. म्हणून उद्या महिलांसाठी सामुदायिक पूजन ठेवलेलं आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये महिलांकडून सामुदायिक पूजन होईल. जसं आपण अनुष्ठानात करतो शिवपूजन, त्यासाठी तुम्ही वालुकामय पिंड म्हणा किंवा घरी ओंकारेश्वरून आणलेली शिवपिंड असेल ती सोबत आणायची. मग त्या ठिकाणी अभिषेक होईल. अभिषेक झाल्यानंतर 108 बिल्वदल अर्चन, आरती होईल, प्रवचन होईल 1 तास, नंतर सर्वांना फलारण वितरण. तसं उद्या सकाळपासून विधी आरती झाली की सकाळपासूनच दिवसभर येणाऱ्या भाविकांना फलार वितरण होईल. भगवान गौरी शंकराचा त्या ठिकाणी अभिषेक होईल. म्हणून उद्याच्या पर्व काळावर जेवढं आपल्याला होईल भगवान शिवपूजन, अर्चन, प्रदक्षिणा, शिवलीला अमृताचं पारायण, किमान 11 अध्याय जरी आपण वाचला शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, तर असं वर्णन आहे की रुद्राभिषेक केल्याचं पुण्य आपल्याला लाभतं. म्हणून आमच्या कोणी एक ताई होत्या, त्यांनी 16 सोमवारक प्रदोत्सव व्रत केलं. 108 आणि छोटे जे ग्रंथ आहे 11 अध्याय शिवलीला अमृताचे 108 ग्रंथ त्यांनी दिले होते की ज्या महिला नावडे सेवा करतात त्यांना द्या. म्हणून आज संपूर्ण खानापूरच्या जेवढ्या माता भगिनी पोळ्या सेवा करणं सर्वांना तो ग्रंथ दिलेला आहे. दर महिन्याला प्रदोष असेल, शिवरात्र, सोमवार, 25-30 मिनटं लागतात. जर आपण 11वा अध्याय वाचला तर रुद्राभिषेकाचं पुण्य प्राप्त होतं.
आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण भगवान शिव परमात्म्याला जर अभिषेक केला तर त्या ठिकाणी आपल्याला वर्षभर शिवपूजन करण्याचं पुण्य मिळतं. असं शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये याचं प्रमाण भगवंताने दिलेलं आहे. म्हणून असा तो पर्व काळ उद्याला आहे. थोडंसं या ठिकाणी आपण संकीर्तन करूया आणि आपल्या सेवेला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. श्रीमद भगवद्गीता भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेली एक दिव्य वाणी आहे. एक ज्ञानगंगा आहे. भगवंताच्या मुखारविंदातून प्रकट झालेला एक प्रसाद आहे. म्हणूनच वर्णन करतात गीताचं महात्म्य वर्णन करताना या स्वयं पद्मनाभश मुखपद्मादिने श्रुता. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं नाव दिलेलं आहे. म्हणून या अध्यायाचं नाव आहे भक्तियोगो नाम. जो अध्याय भक्तियोगाला वाहिलेला आहे, ज्या अध्यायामध्ये भक्तियोगाचं वर्णन आलेलं आहे म्हणून या अध्यायाचं नाव भक्तियोग नाम. ज्या अध्यायामध्ये जो विषय प्रामुख्याने आला त्या विषयाला अनुसरून प्रत्येक अध्यायाला वेगवेगळ्या प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. जसं कर्मयोगाचं वर्णन तिसऱ्या अध्यायात आलं म्हणून त्या अध्यायाचं नाव कर्मयोग आहे. ज्ञानाचं वर्णन 13व्या अध्यायात आहे म्हणून त्याला क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणतात. गुणाचं वर्णन 14व्या अध्यायात आलं म्हणून गुणत्रय विभाग योग नाम. अशा प्रकारचं प्रत्येक अध्यायाचं वेगळं नाव आहे. म्हणून जीवनामध्ये अनेक जरी भगवत प्राप्तीचे मार्ग असले पण सर्वात श्रेष्ठ मार्ग तो भक्ती मार्ग आहे. म्हणून संत म्हणतात भक्तिपंथ बहु सोपा. की भक्तिपंथ अतिशय अशा प्रकारचा सोपा आहे. म्हणून प्रत्येकाने देवावं श्रीमद भगवद्गीता आपल्या घरात असली पाहिजे. आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहेत वेद, वेदांचं सार उपनिषद, उपनिषदांचं सार श्रीमद भगवद्गीता आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनम पार्थवसा सुधीरभोक्ता दुग्धगीतामृतम महत्. म्हणून प्रत्येक घरामध्ये श्रीमद भगवद्गीता ग्रंथ असला पाहिजे. प्रत्येकाने गीता वाचली पाहिजे. गीतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं. म्हणून गीता जो वाचतो त्याला ज्ञान यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. जो श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार करतो भगवंत सांगतात त्याच्यासारख्या जगात श्रेष्ठ कार्य करणारा कोणी नाही. काल आपल्या आश्रमामध्ये हरे राम हरे कृष्ण अशा प्रकारचे जे इस्कॉनचे ईशविदांत स्वामी प्रभुपाद त्यांच्या परिवारामधून आज साधक आलेले होते. प्रत्येक गावात खेड्या पाड्यात शहरामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा नामाचा प्रचार करतात. ग्रंथ भेट देतात वाटतात. म्हणूनच श्रीमद भगवद्गीता स्वामी विवेकानंदांनी सुद्धा गीतेचा प्रचार प्रदेशात सुद्धा अशा प्रकारचा केलेला आहे. उपनिषदेतील सुगंध म्हणजे श्रीमद भगवद्गीता अशा प्रकारचे आहे. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानोबरायाने गीतेवर दुसरं भाष्य केलं प्राकृतमध्ये 12व्या शतकामध्ये. म्हणून संत जनाबे म्हणतात की काय करा बघा. काय बघा तर पंढरी बघा. आणि वाचायचं असेल तर काय वाचा ज्ञानेश्वरी वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी
पाहावी पंढरी, वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी. म्हणून वाचनीय शास्त्र आपण त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. भगवान परमात्मा आपल्या प्रिय अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, जे नित्याने माझी मनापासून उपासना करतात ते भक्त अशा प्रकारचे श्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत. त्यांना मी श्रेष्ठ अशा प्रकारचं मानतो. या परी जे भक्त आपण पे मज देत, तेच मी योगयुक्त परम माने. म्हणून भगवान परमात्म्याची उपासना जीवनामध्ये घडणं अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्या अशा पर्व काळावर प्रदोषच्या पर्व काळाने सहज आपल्याला भगवान शिवदर्शन होतं, शिवप्रदक्षिणा होते पालखी सोहळ्याच्या निमित्ताने. म्हणून खूप महात्म्य आहे. प्रदोष या दिवशी संध्याकाळामध्ये शिवपूजन केलं तरीही आपल्याला अशा प्रकारचं खूप पुण्य प्राप्त होतं. म्हणून आपल्या आश्रमामध्ये काल सावरगाव येथून काही भक्तमंडळी पुण्यसलीला नर्मदा मैयाच्या पवित्र अशा प्रकारच्या तीरावर जाऊन म्हणजेच ओंकारेश्वरला, आणि ओंकारेश्वरून 1 तारखेला त्या ठिकाणून नर्मदा मैयाचं जेल घेऊन म्हणजेच कावड घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहेत. जवळपास 350 ते 350 किलोमीटर प्रवास करून कावड त्यांनी आणलेले. काल आश्रमामध्ये आपण सर्व कावडीच्या यात्रेमध्ये सामील झालेल्या भक्तांचं स्वागत सत्कार त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये शामराव चेके आहेत, श्रीराम भाऊ म्हस्के आहेत, अनिल भाऊ म्हस्के आहेत, पंढरी भाऊ म्हस्के आहेत, रामेश्वर म्हस्के आहेत आणि विठूभाऊ शिंदे यांचं सर्वांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. अनेक भक्त नर्मदा परिक्रमा करून सुद्धा आलेले आहेत. काल सर्व आश्रम गच्च भरलेला होता. खासगावून काही 4-5 भक्त परिक्रमा करून आले. आज आरतखेड्याहून पण 1-2 भक्त परिक्रमा करून आले. म्हणून या ठिकाणानं सुरुवात करतात बाबांचं स्मरण करून, विभूती घेऊन, आहे का नाही. सगळे आमचे सावरगावचे कावड यात्रे म्हणाले अतिशय आनंदात, अतिशय उत्साहामध्ये आमची कावड यात्रा झाली. कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. कारण बाबाजी सर्वांना सांभाळणारे, भगवंत सर्वांना सांभाळणारे आहे की नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया, निर्वाण गोविंद से मागे पुढे, काहीच साकडे पडवून दे. म्हणून असे कावडी यात्रे जे भक्त मंडळी आहेत त्यांच्या हस्ते प्रदोष पर्व काळावर नर्मदा मैयाच्या जलाने पवित्र अशा प्रकारचं भगवान गौरी शंकराचा अभिषेक त्यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. असा पुण्य पर्व काळ जीवनामध्ये नित्याने कोणतीही आपण जर उपासना केली तर ती उपासना आपल्याला फल देऊन अशा प्रकारची जाते. पण नित्यानं उपासना करणारे साधक त्या ठिकाणी कमी पाहायला मिळतात. जसं माऊली म्हणतात हरिपाठामध्ये, नित्य नियमनामी ते प्राण दुर्लभ. म्हणून जीवनामध्ये नित्य उपासनेला खूप महत्त्व आहे. नित्य नित्य म्हणे हरी आठवावा, तेने चितरावा भव सिंधू. नित्य नेमाने कोणती छोटी साधना केली. संत तुलसीदासजी महाराज नित्याने भगवत उपासना करायचे. थोडंसं जल उरलं, सकाळी प्रार्थना विधीला गेले की ते जल एका झाडाला टाकायचे. आपण ज्या वेळेला प्रार्थना विधीला जातो म्हणजे 2 नंबरला, आणि त्याच्यात उरलेलं पाणी म्हणजे ते पाणी कसं असतं, अपवित्र पाणी असतं नाही का. ते अपवित्र पाणी जे पिशाचं असतं ते पिशाचे ग्रहण करतं. म्हणून दररोज बाहेर गेले की उरलेलं पाणी त्या झाडाला टाकायचं, बाहेर गेले की उरलेलं पाणी झाडाला टाकायचं. ते भूतच प्रसन्न झालं. कोण प्रसन्न झालं? भूत. आता काही मंडळी प्रश्न निर्माण होईल की भूत आहे का. तर जे लोकांचं नैसर्गिकरित्या आयुष्य संपत नाही, जे लोक आपलं जीवन काहीतरी बाकीचं वेगळं कृत्य करून जीवन संपवतात, उदाहरणार्थ जाळून घेऊन, फाशी घेऊन,
आहे की नाही, विहिरीत उडी मारून मारतात. त्यांचं म्हणजे जीवन हे नैसर्गिक संपत नाही, त्यांचं आयुष्य ते स्वतः आत्मघात करून घेतात, आत्महत्या करून घेतात. अशा लोकांना मुक्ती मिळत नाही. मग ते कशाच्या रूपात राहतात? पिशाच्याच्या. आता याचं वर्णन गीतेत सुद्धा आलेलं आहे. यांते देवव्रतान देवान पितृ यांनी पितृव्रता भूतानी यांनी भूतेजा, की जो भूताची पूजा करतो तो भूताला प्राप्त होतो, नाही का. याचं वर्णन हनुमान चालीसामध्ये सुद्धा आलेलं आहे. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत पिशाच नसतं तर संत तुलसीदास महाराजांनी हनुमान चालीसात लिहून ठेवलं, बोला जाणं, लिहून ठेवलं नसतं. म्हणजेच आहे, भूत पिशाच आहे. संत नरहरी महाराजांनी सुद्धा अभंगात लिहून ठेवलं. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. म्हणून भूत पिशाच आहे देव. म्हणून ते पिशाच प्रसन्न झालं. कशामुळं? नित्यनियमामुळं. हे पाणी ध्यानात ठेवायचं. नित्यानं पाणी टाकायचे. आपण जर असं नित्यनियमाने जर प्रदोषला आलो, भगवान शिवजीला 1 लोटा जल वाहिलं, जर पिशाच प्रसन्न होतो तर देव का प्रसन्न होणार? भगवान भोलेनाथ कसे यशतोष्टो महेश्वरा आशुतोषंती ते आशुतोषाहा. अतिशय कमी उपचारामध्ये प्रसन्न होणारी म्हणजे भगवान भोलेनाथ ही देवता आहे. कारण भगवान भोलेनाथाला भोळा म्हणजे असं संसारातला भोळा नाही, आपण संसारातले हुशार आहे की नाही, आणि परमार्थातले भोळे. भोळ्या शब्दाचा अर्थ आहे सरळ, ज्यांचं जीवन आहे, ज्यांचं जीवन निष्कपट आहे, ज्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचं कपट नाही, त्याला म्हणतात भोळा. ते तर संसारात आपण इथले हुशार आहे, नाही चांगलेच द्या साडी, चांगलेच द्या कपडे, भारी देवाला घ्यायचे का, द्या देवाच्या सुपाऱ्या, अशा आपण क्षेत्र आहे की नाही. भोळा म्हणून म्हटलेले नाथराने शिव भोळा चक्रवर्ती किंवा माझा शंकर लय भोळा. भगवान भोलेनाथ एवढी प्रसन्न होणारी देवता आहे. म्हणून ते पिशाच प्रसन्न झाला. तुळशीदास महाराजांना म्हणाले, काय तुमच्या इच्छा आहे? वर मागा. वरम ब्रियात. महाराज म्हणाले, मला रामप्रभूचं दर्शन घडवा. कोणाचं दर्शन घडवा? रामप्रभूचं दर्शन घडवा, हेच मला वरदान द्या. त्यावेळेला ते पिशाच म्हणालं, समोर एका मंदिरात कथा चालते, त्या कथेमध्ये सर्वात आधी अशा प्रकारचे जे येतात आणि कथा संपल्यानंतर सर्वांच्या शेवट जे जातात ते दुसरे तिसरे कोणी नसून हनुमानजी आहेत. त्यांचे चरण पकडायचे आणि त्यांना सांगायचं, मला काय करा? रामदर्शन घडवा. कारण ते पिशाच्या म्हणाला, मी तुम्हाला रामदर्शन घडवू शकत नाही, पण रामदर्शनाचा उपाय तुम्हाला सांगतो. मग काय उपाय सांगितला? सगळ्यात कथेत आधी येतात ते हनुमानजी आहेत, सगळ्यात शेवटी जातात ते हनुमानजी आहेत. त्यांचे काय करायचे? चरण धरायचे. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून हनुमानजी ही चिरंजीव आहेत. जिथं जिथं कथा चालते तिथं हनुमानजी कथा ऐकण्यासाठी येतात. अश्वस्थामा बलिरिवासो हनुमान विभीषण कृप परशुरामच सप्ततय चिरंजीवना. हनुमानजी आजही त्या ठिकाणी चिरंजीव आहेत. म्हणून हनुमानजी प्रत्येक ठिकाणी कथेच्या आरंभ येतात. आत्ताच महाराजांनी सांगितलं ना, कथा कहो मते अनुसार प्रभु चरित्र सुनी दे तुलसी सीता सुनि देखो रसिया राम लखन सीता मन रसिया. म्हणून रामरसपान हे हनुमानजींना खूप आवडतं. नित्याने हनुमानजी रामकथा श्रवण करतात.
ज्या ज्या भाविकांना असं वाटतं की पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं हरिकथा हरिगुण हरिलीला हे श्रवण करावे, समजून घ्यायचे ते भाविक भाग्यवान आहेत. भाग्यवंता छंदमणी गोड काने कथसे. कथा त्या ठिकाणी प्रारंभ होणार तर सर्वात आधी हनुमानजी आले बसले. कथा त्या ठिकाणी अशा प्रकारचे सुरू झाले. अधोराम तपवना बिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरण जटायु मरण सुग्रीव संभाषणम वाली निर्दलन समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. एका श्लोकामध्ये तो रामायण आहे. रामकथेचं सत्र संपलं. कथेचं सत्र संपल्यानंतर हनुमानजी निघाले. आता हनुमानजी जे आपण पाहतो फोटोमध्ये मूर्तीमध्ये तशा रूपात आलेले नव्हते, आहे का नाही. रूप त्या ठिकाणी पालटून आलेले होते. हनुमानजीला पाहिजे तर रूप धारण करता येत होतं. जसं बाबाजी हे शिवरूपातच शिवच साक्षात जन्माला आलेले होते, पण बाबाजींनी तसे शिवरूप आपल्याला आहोत हे कळू दिलं नाही, आहे की नाही. माझ्या बाबांचं वागणं गमतीचं माझ्या गुरुचं वागणं गमतीचं दादा हनुमानजीने पाय पकडले. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सांगितलं की हे मला रामप्रभूचं दर्शन घडवा. बाबाजीकडे कोणी आलं विभूती घेतली, ती विभूतीने अनेकांचे काम व्हायचे, अनेकांना विभूतीचा अनुभव यायचा. सगळे म्हणायचे बाबाजी तुम्ही प्रत्यक्ष भगवानाशिवाचेच अवतार आहात. बाबाजी म्हणायचे नाही मी काही शिवाचा अवतार नाही, काही नाही, मी एक साधा भोळा बाबा आहे का नाही. अपंग या डोलीत बसलेला आहे देव, आहे का नाही. तसा प्रत्यक्ष बाबाजी भगवान शिवाचेच अवतार होते. शंकराचा अवतार स्वामी जनार्दन आहे खरं, स्वामी जनार्दन आहे शिव परमात्म्याचेच बाबाजी अवतार होते. अनेक भजनामध्ये वर्णन आहे शिव स्वयंभो हे गुरुदेवा, म्हणून बाबाजी कळू द्यायचे नाही. शिव शंकराचा अवतार तुम्ही आवडीने गातो. बाबाजी जनार्दना वंदिता जनार्दन
तुलसीदास महाराजांनी हनुमानजीचे चरण धरल्याने सांगितले मला रामदर्शन घडवा. सांगितलं की तुम्हाला सकाळी सकाळी रामदर्शन होईल. स्नान केलं. महाराज चित्रकूटाच्या त्या घाटावर बसले. सकाळी सकाळी रामप्रभू आले, लखनजी आले, समोरून गेले पण ओळख झाली नाही. त्यावेळेला संत तुलसीदासजी महाराज म्हणतात की मला दर्शन झालं नाही. हनुमानजी म्हणतात तुमच्या समोरून रामप्रभू गेले म्हणे. कसे होते म्हणे? घोड्यावर बसलेले होते राम. लखनजी नाही म्हणाले. जसं वर्णन आहे प्रभूचं प्रत्यक्ष त्या रूपात मला दर्शन झालं पाहिजे की धनुष्य बाण धारण केलेले वगैरे नाही का. निलांबूज श्यामलको मंगलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम. संत तुलसीदास महाराजांना हनुमानजी म्हणाले का रामप्रभूची तुम्हाला ओळख होणार नाही. रामप्रभू तुमच्या समोर आले की मी तुम्हाला दोह्याच्या रूपाने सांगेल की हेच राम आहे की तुम्ही प्रभूचं काय करायचं? दर्शन घ्यायचं. हनुमानजीने एक पोपटाचं रूप धारण केलं आणि समोरच्या एका वृक्षावर बसले. सकाळी सकाळी तुलसीदासजी महाराजांनी स्नान केलं आणि त्या ठिकाणी चंदन लावू लागले. अनेक संत येऊ लागले. अनेक संतांना चंदन लावू लागले. म्हणून अशा आखाड्यामध्ये परंपरा आहे. स्नान झालं, देवाची पूजा वगैरे. देवाची पूजा झाल्यानंतर देवाचा जो गंध उरेल, चंदन उरेल तो प्रसाद म्हणून आपण प्रसाद म्हणून लावायचा आहे की नाही. देखावा म्हणून आहे की नाही, म्हणून नाही. तो देवाचा प्रसाद म्हणून आहे की नाही. ते देवाला नंतर सर्वांना लावतात. आता रामप्रभू आले त्या ठिकाणी आणि स्वतः रामप्रभू गंध लावू लागले तुलसीदासजी महाराजांना. हनुमानजींना वाटलं आता जर ओळख झाली नाही तुलसी बाबांना की प्रभूला परत परत दर्शन द्या म्हणून प्रभूला परत बोलवणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. म्हणून त्या पोपटाच्या रूपामध्येच हनुमानजी म्हणू लागले चित्रकूट के घाट बही संतन के भीर तुलसी चंदन घिसे तिलक दे तर हनुमानजी म्हणतात की बाबा तुलसीजी या घाटावर चित्रकूटाच्या एवढे संतांची गर्दी झालेली आहे. त्या गर्दीमध्ये तुम्ही ते चंदन घासता आणि ते चंदन तुम्हाला जे लावू लागले ते प्रत्यक्ष रामच आहे. म्हणून बाबा तुलसीजीने तो दोहा ऐकला. त्यांना कळालं हनुमानजीकडून हेच राम आहे. म्हणून प्रत्यक्ष बाबा तुलसीजींना कोणाचं दर्शन झालं? रामप्रभूचं आहे की नाही. आता रामप्रभूचं नावच एवढं सुंदर आहे तर राम किती सुंदर असतील आहे की नाही. दर्शन झाल्यावर किती आनंद झाले असेल. जग में सुंदर हे दोना कोई कृष्ण कहो या श्याम बोल राम 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 बोल श्याम श्याम श्याम. अशा प्रकारचं त्या भगवंताचं वर्णन आहे. सावळे सुंदर रूप मनोहर रे राहो निरंतर हेची धान. संत तुलसीदासजी महाराजांनी रामप्रभूला बघितलं तर त्या ठिकाणी बघतच राहिले. कारण कसे होते ते भगवान परमात्मा? राजस कुमार मदनाचा पुत्र राजस कुमार परमात्म्याला पाहिल्यानंतर जसं माऊली म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने. प्रत्यक्ष रामप्रभूचं दर्शन झालं बाबा तुलसीजींना. कशामुळं? नित्यनेमामुळं. म्हणून जीवनात नित्यनेम अतिशय महत्वाचा आहे. म्हणून तर नेहमी आम्ही सांगतो की दर प्रदोषला आपण नित्यनेमानं आलं पाहिजे. जनार्दन बाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस आहे की नाही. प्रदोषच्या वारीला येण्यासाठी करायचा नाही आळस नाही का.
प्रत्येकाने यायचं दर प्रदोषला देवावर नित्यनेमाने फार मोठा आपल्याला लाभ त्या ठिकाणी प्राप्त होतो. नित्यनेमाने एक संत होऊन गेले रामदास नावाचे. ते दर एकादशीला द्वारकेला जायचे. एक छोटीशी तुळस लावायचे. ती तुळस 15 दिवस मोठी झाली की ती तुळस सोबत घ्यायचे आणि भगवान द्वारकाधीशाच्या दर्शनाला जायचे. भगवान कृष्ण परमात्म्याचं नामसंकीर्तन करत करत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण 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 असं भगवंताचं स्मरण करत द्वारकेला नित्यनेमानं जायचे. त्या ठिकाणी गोमती नदीमध्ये स्नान करायचे. भगवान द्वारकाधीशाचं दर्शन घ्यायचं असा नेम त्यांनी 1 दिवस 2 दिवस नाही 1 वर्ष नाही तर जीवनभर तो नेम केला. शेवटी निसर्गाचा नेम आहे. जी ही वस्तू निर्माण होते 1 दिवस ती नष्ट होते. जी ही 1 दिवस जन्माला येते जन्माला आल्याचं 1 दिवस बारसं होतं. ज्याचं बारसं झालं त्याचं 1 दिवस तेरसं झाल्याशिवाय राहत नाही आहे का नाही. जो ही बाल असतो तो तरुण होतो. जो तरुण आहे त्याला 1 दिवस वृद्धही व्हावं लागतं आहे का नाही. असं जीवनभर नित्यनेमाने वारी केली. शरीर साथ देना सांगितलं भगवान द्वारकाधीशांना. हे भगवान परमात्मा तुमच्या दर्शनाला मी आता पुढच्या वारीला येऊ शकत नाही कारण माझं जे शरीर आहे ते शरीर मला आता साथ देत नाही. म्हणून तर नेहमी आम्ही म्हणतो लहान मुलं तरुण मुलं मुली भक्ती करतात तर त्यांना तुम्ही अजून प्रतिसाद द्या की बा करा पारायण करा तीर्थयात्रा करा. काय म्हणते का वय का तीर्थयात्रा करायची म्हातारी झाल्यावर करा. म्हातारी झाल्यावर काय होतं ज्ञानेश्वरी वाचायचं दिसत नाही आहे की नाही. भजन करावं तर भजन होत नाही आहे की नाही. यारे नाचो प्रेमानंदे यारे नाचो प्रेमानंदे हरे
म्हणाले की हे देवा मी येऊ शकत नाही, कारण वृद्धापकाळ. म्हणून आम्ही नेहमी सांगतो वृद्धापकाळी भक्ता भक्ती होत नाही, तारुण्यात सद्गुरु करून तरुण तुझा. परमात्माने सांगितलं की मला तुमच्या सोबत घेऊन चला. वेळ कमी आहे, आम्हाला कीर्तनाला जायचं पुढं. आता 11 तारीख आम्ही कीर्तनाची दिली होती, पण त्या भक्त मंडळीने आग्रह केला वरुडचे की आमचं सौजन्य आहे, आमचे पंगत आहे, 14 तारीख द्या म्हणलं. 14ला प्रदोष आहे. तिथले महाराज लोकांचा फोन आला की 8 वाजता कीर्तनाचा नियम केला मी यावर्षी 8 ते 10, आणि 7:45 तर इथंच वाजवू लागले. 7:45 झाले. आता भगवान परमात्म्याने सांगितलं की मीच तुमच्या सोबत येतो, तुम्हाला परत यायचं काम नाही. भगवंताची त्या ठिकाणी तो विग्रह मूर्ती घेऊन आले. सकाळी पुजारी पाहतात मंदिरात तसे या सणावर देवच नाही, म्हणून सकाळी सगळे ब्राह्मण निघाले. त्या दिशेनं पावलाच्या दिशेनं कुठं भगवंताच्या त्या ठिकाणी गळ्यातील हारातील मंजुळा पडलेल्या. मग रामदास नावाचे संत घाबरले, त्यांनी धरलं आणि भगवंताची मूर्ती एका तलावात टाकली. म्हणाले ब्राह्मण आपल्याला मारतील, बोलतील. त्यांनी पाहिलं ती मूर्ती, त्यांच्या लक्षात आलं, त्या तलावातून ती मूर्ती काढली. भगवान परमात्मा हळूच बोलले, मी तुम्हाला शब्द दिलेले तुमच्या सोबत येईन, परत जाणार नाही. ब्राह्मणाने तर शोधली. म्हणाले हे मंडळी धनाचे पैशाचे खूप लोभी असते, तुमच्याकडे काही सोनं असेल तर सांगा त्यांना, भगवंताच्या भारोभार सोनं देतो. तुम्हाला भगवंत मला ठेवा. आता भगवंत बोलले तर भक्तालाच ऐकवेन, ज्याने भक्ती करेल दुसऱ्याला नाही ऐकवायला दे. भगवंत हळूच बोलले कानात, रामदासजी महाराज सांगा की भगवंताच्या भारोभार सोनं देतो. असं म्हटल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या अंगावर जे काही दागिने होते तेही बिचारी धार्मिक असली पाहिजे, आहे की नाही. पुरुष असावा देवध्यानी, बाई असावे सद्गुणी. म्हणून एका पारड्यात भगवंत ठेवले द्वारकाधीश, आणि एका पारड्यात ते सोनं. तर त्या ठिकाणी त्या भारोभार सोनं दिलं गेले. ब्राह्मण भगवान परमात्मा तिथंच स्थिर झाले, म्हणून त्या मंदिराचं नाव पडले डाकोर, की त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले. कशामुळं? धन ठेवायचं नित्य नियमामुळे. म्हणून भगवंत सांगतात मय्यावेश मनवे माम नित्य उक्ता उपासते. म्हणून नाथराय म्हणतात उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संता सदा नमावे. विश्वंभर बाबाने सुद्धा नित्याने वारी केली. देहो ते पंढरपूर. प्रत्यक्ष भगवान परमात्मा विश्वंभर बाबाच्या मळ्यात आले, आणि त्या ठिकाणी जे आज मूर्ती आहे देहूला, ते प्रत्यक्ष विश्वंभर बाबांच्या स्वप्नात भगवंताने सांगितलेलं होतं की तुमच्या आणि वारी एवढी साधना भक्ती झाल्यामुळं विश्वंभर बाबांचं चरित्रच असं आहे. विश्वंभर बाबा सुद्धा म्हणाले की मी आता पुढच्या वारीला येऊ शकत नाही. भगवंत सांगितले मी स्वतः येतो तुमच्या शेतामध्ये, अमराईमध्ये जो मळा आहे त्या ठिकाणी तुम्ही खोदा. म्हणून विश्वंभर बाबांनी सकाळी सकाळी उठले, वारकरी टाळकरी सोबत घेतले, तुळशी वृंदावन घेतलं, पताका झेंडे घेतले आणि खंदायला लागले. सांगितलं टिकावाने खंदू नका, हाताने उकरा. म्हणून पहिल्या तुळशी मंजुळा बुक्का निघाल्या आणि विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या निघाल्या. त्याच मूर्त्या आज देहूमध्ये स्थापित आहे. कशामुळं? नित्य नियमाने विश्वंभर बाबांनी वारी केली, म्हणून एवढं नित्य नियमाला महत्त्व आहे. म्हणून जीवनात प्रदोषची ही जी वारी आहे, प्रदोषचं जे व्रत आहे, असं आपण नित्याने करा, की नित्याने केल्यानंतर आपल्यालाही जीवनात प्रत्यक्ष भगवान शिव परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बाबाजींनी नित्याने स्मरण केलं. नामस्मरण ही भगवंताची उपासना आहे. 16 वर्ष तर बाबाजींना प्रत्यक्ष भगवान शिवाचं काय झालं? दर्शन झालं प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये. एक छोटीशी कन्या होती, एक महान संत होऊन गेले, परमेश्वर भक्तीचा ज्याने प्रचार केला कोकण भागामध्ये, मंदाकिनी महाराज. एक छोटीशी मुलगी म्हणाली बाबा मला शिवदर्शन होईल का? म्हणाले का नाही होणार, नित्याने उपासना कर. ती मुलगी दररोज भगवान शिव मंदिरामध्ये जायची. तर त्या मुलीला प्रत्यक्ष भगवान शिव परमात्म्याचं दर्शन झालं. एवढा महिमा नित्यनेमाचा आहे. म्हणून या नित्यनेमाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपण सर्व साधकांनी भक्तांनी नित्यनेमाला या प्रदोषला आलं पाहिजे. आज शनी प्रदोष अशा प्रकारचा आहे. ज्यांना कोणाला अशा प्रकारचं संतान प्राप्ती झालेली नाही, त्यांनी जर शनी प्रदोष 26 जर शनी प्रदोष केले असं वर्णन आहे,
तर त्यांना त्या ठिकाणी संतांना प्राप्तीसुद्धा होऊ शकते. आरतीमध्ये वर्णने लावणे आणि जे भजने सकळही पूर्वीसे मन कामना हो, संतती संपत्ती देसे अंते सुखविषय मयातना हो. म्हणून आज प्रदोष या निमित्ताने श्रीमद भगवद्गीतेतील एक श्लोक घेऊन त्याच्यावर आपण यथामते चिंतन करण्याचा प्रयत्न केला. मय्या विश्व मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्यपेतास्ते ते मे युक्ततमतः. कोणतीही उपासना कोणतीही साधना आपण त्या ठिकाणी श्रद्धेने केली पाहिजे, प्रेमाने केली पाहिजे. म्हणून जसं आमच्या भक्त मंडळी सावरगावचे त्यांनी श्रद्धेनं प्रेमानं नर्मदा मैयाचं जल आणलं. असं म्हणतात एक जलाचा थेंब श्रद्धेने जर भगवान शिवाला वाहिला तर भगवान शिव म्हणतात पार्वतीपेक्षाही तो भक्त मला प्रिय आहे. माधुगिरी बाबा नेहमी ही ओळी म्हणतात, त्याचे जलबिंदूसाठी मज उमान आवडे गोमटी. की जो भक्त मला पान फूल फळ प्रेमाने देतो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति तदहं भक्तरत मश्नामी प्रियतात्मना. भगवान परमात्मा श्रद्धेनं प्रेमानं भावानं दिलेलं जे अशा प्रकारचे उपचार आहे ते भगवंत स्वीकारतात. म्हणून या भक्त मंडळींनी 300-325 किलोमीटर प्रवास करून नर्मदा मैयाचं जल आणलं, भगवान गौरी शंकराला समर्पित केलं. आज अभिषेक झाला. मागच्या ते श्रावण मासामध्ये दररोज पूर्णामाईचं जल लिमखेडा मेळामध्ये जे संगमेश्वर महादेव मंदिर आहे तिथून दर सोमवारी आमचे अनिल भाऊ विठ्ठल भाऊ शिंदे आहेत, पंढरी भाऊ दर सोमवारी सकाळी जल आणायची कावड यात्रा इथं समर्पित करायचे नागेश्वराला. त्या छोट्याशा नित्यनेमाच्या उपासनेमुळं, म्हणूनच हा श्लोक घेतला, छोट्याशा नित्यनेमाच्या उपासनेमुळं त्यांना काय फल प्राप्त झालं बरं. केवढ्या पुण्यशलीला नर्मदा मैयाची दर्शनाचे योग, ओंकारेश्वराच्या दर्शनाचे योग. एका ज्योतिर्लिंगाचं निस्स दर्शन घेतलं तर म्हणतात 1000 अभिषेकाचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून अशा या भाविकांचं पुनश्च आपल्या आश्रमाच्या वतीनं टाळ्या वाजून स्वागत करूया. उद्याचा होणारा जो महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, या पर्व काळावर अनेक भक्तांनी फलाहार वितरणासाठी, म्हणजे फलाहार आपल्याला भाविकांना येणारे आपण देतो, त्यांच्यासाठी अनेक भक्तांनी योगदान दिलेलं आहे. त्याचे आपण पाटीस लावलेली. आता त्यांचे नावं वाचन करायला एवढं आपल्याकडे वेळ नाही, कारण आम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे. कारण सर्व जे जे भक्त दान करतील, श्रमदान करतील, रोख रूपानं फलाहाराच्या रूपानं, बाबाजी म्हणायचे फावडं ओरडं तरी वाया जाणार नाही. मग एवढी सेवा केलेली वाया जाणार आहे का? नाही का? जो करेल सेवा त्याला मिळेल मग असे प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून बाबाजींना अशीच प्रार्थना करूया की सर्व भक्तांना, सर्व भाविकांना अशाच प्रकारची तुमची सेवा घडो. जय जय जनार्दन देवा निरंतर जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा, निरंतर घडो तुमची सेवा, निरंतर घडो तुमची सेवा. सुंदर प्रकारचं या सत्संग प्रवचनाचं लाईव्ह प्रसारण करणार आमचे नंदभाऊ, त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. नळविरा येथील आमचे तेजराव जंजाळ आग्ने अर्थात बापो यांनी सुद्धा परिक्रमा नर्मदेची 36 किलोमीटर परिक्रमा करून आलेले आहेत. शोभाबाई जंजाळ हे सुद्धा परिक्रमा करून आले, त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. तेजरा भाऊचाही साहेब सत्कार करतील. शोभाबाई त्यांचं इथे शाले आणून ठेवलेलं आहे. एकनाथ बाबा नवले डावरगावचे दर महिन्याला सेवेला येतात, त्यांचं एक नावले साहेब तेजरा बाबा नवले, त्यांचं स्वागत करा. या ठिकाणी आता अन्न फलार शुद्धी मंत्र होईल, नंतर बाबाजींचं पूजन, भजनी मंडळ स्वागत सत्कार होईल. नंतर अन्न फलार शुद्धी मंत्र झाले
पंगत तुम्ही करून घ्या आरती. आम्हाला आता सुट्टी, सर्वांची रजा घेतो. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. हात जोडा सर्वांनी. अहं वैश्वानरो भूत्वा